प्रतीक्षा लागली होती की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आमच्या खात्यावरती नेमके कधी येतील, आज येतील की उद्या येतील, पण आता त्या संदर्भात आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। बघा, आता राज्य सरकारकडून देखील वेगवेगळे निर्णय झालेले आहेत आणि बजेट देखील झालेलं आहे, सर्वांना माहिती आहे। आणि बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। यामुळे आता राज्यातील तसेच देशभरातील सर्व शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता राज्य सरकारकडून मिळणार आहे। तर चला आता सर्व अपडेट आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता जे वाटप सरकार सुरू करत आहे, कसे वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी मिळणार आणि त्यासोबत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पण पैसे सरकार देणार आहे, त्याबाबतची पण बातमी आपण या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा, म्हणजे सर्व अपडेट सर्व माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओत बघायला मिळेल। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। अशाच अपडेट आणि अशाच बातम्या तुम्हाला या चॅनलवरती आता पाहायला मिळणार आहेत। तर चला पाहूयात। बघा, आता राज्य सरकारच्या माध्यमातून मोठमोठ्या घोषणा होत असतात, हे सर्वांना माहिती आहे। आता सध्या स्थितीला तुम्हाला हे पण लक्षात आलेलंच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून आता आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जी नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना सुरू आहे, या योजनेअंतर्गत दरवर्षी 12,000 रुपये मिळत असतात। हे 12,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती दरवर्षी पूर्ण जमा होतातच, पण यावेळेस देखील आता रक्कम जमा होणार आहे। आणि अशी पण एक बातमी आलेली आहे की त्या बातमीमध्ये आपल्याला पूर्ण दिसत आहे की शेतकऱ्यांची रक्कम आता पीएम किसान नमो शेतकरीची वाढण्याची शक्यता आहे। बघा, आता हे पैसे वाढवून तुम्हाला जास्त मिळाल्यावर काय फायदा होईल, शेतकऱ्यांना शेतीतील जो इतर खर्च असतो तो खर्च आता जे जास्त होत असतो त्याला एक आधार मिळणार आहे। थोडाफार आधार आता सरकारकडून मिळू शकतो, कारण की आता तुम्हाला 12,000 ऐवजी वर्षाला 15,000 रुपये मिळू शकतात, म्हणजे 12 ऐवजी 15,000 रुपये देण्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी पण केलेली होती। त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही पीएम आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत 12,000 रुपये नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात 15,000 रुपये अशी एवढी मोठी रक्कम देणार आहोत असं म्हणणं राज्य सरकारचं होतं। त्या माध्यमातून आता जास्त रकमेचा हप्ता पण तुम्हाला लवकरच सुरू केला जाऊ शकतो, त्यामुळे काळजी करू नका, कसलीच चिंता करू नका। पण बघा, आता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत 2,000 रुपये पूर्ण आता जमा केले जाणार आहेत। हे एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सोबत पीक विमा योजनेची रक्कम 10,000 रुपये काहींच्या खात्यावरती येणार, काहींच्या खात्यावरती 12,000 रुपये, तर काही शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती 17,000 रुपये असा टोटल पीक विमा देखील पूर्ण आता जमा करण्यात येणार आहे। यामुळे आता प्रत्येक शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो। ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आपण नक्कीच म्हणू शकतो, कारण खूप दिवसानंतर सर्वात मोठी घोषणा आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। आणि नमो शेतकरीचे ज्यांना पैसे मिळत असतात त्यांना नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि इकडे पीक विमा योजनेचे 17,000 रुपये अशी टोटल रक्कम त्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय आम्ही पूर्ण घेतलाय असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे आता काळजी करू नका। पण बघा, हे पैसे आता सर्वात आधी या 12 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। जर या 12 जिल्ह्यांच्या यादीत आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी पूर्ण पैसे हे जमा होऊन जातील। मग नेमके आता कोणते 12 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि इकडे पीक विम्याचे 17,000 रुपये सर्वात आधी सरकार वाटपाला सुरुवात करत आहे, त्या जिल्ह्यांची आता यादी नावं तुम्हाला वाचून दाखवतो। आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। बघा, आता सविस्तर अशी या ठिकाणी माहिती आल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे। काळजी करण्यासारखं कारण नसून शेतकऱ्यांना दिलासा आता मिळणार आहे। बघा, अखेर शेतकरी खुश झालेले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाची तयारी सरकारकडून झाली आहे। बघा, आता बजेट देखील जाहीर झालेला आहे, केंद्र सरकारकडून जाहीर हे बजेट होताच शेतकरी वर्ग आता खुश झालेला आहे। वेगवेगळ्या घोषणा झाल्याने नागरिकांना दिलासा तर मिळाला, पण आता मात्र मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। ती सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि दिलासा देणारा निर्णय म्हणजे पीक विमा योजनेचे 17,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये असे तुमच्या बँक खात्यात हे 19,000 रुपये आता जमा होणार आहेत। आणि हे 19,000 रुपये पूर्ण शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहेत। बघा, आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती काय 10-20 लाख शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, तर 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होत असतात। पण यावेळी सरकारची एक अट देखील बघायला मिळत आहे। बघा, आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे जर तुम्ही केली नाही
तर तुम्हाला नमूद शेतकरी योजनेचा यावेळेसचा 8वा हप्ता भेटणार नाही आणि पीक विम्याचे पण पैसे भेटणारच नाहीत बघा. आता जर तुम्हाला लवकरात लवकर जर पैसे नमूद शेतकरीचे पण पाहिजे असतील तर आता लवकरात लवकर तुम्हाला ही 2 कामे करून घ्यावी लागणार आहेत. जर ही 2 कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. आता बघा, सरकारने सांगितलं आहे की पुढच्या काही दिवसाच्या आत शेतकऱ्यांनी ही 2 कामे करून घ्यावी तरच त्यांच्या खात्यात नमूद शेतकरीचे 2,000 रुपये, पीक विम्याचे 17,000 रुपये येतील. अन्यथा ही 2 कामे जर नाही केली तर तुमचं योजनेतून नाव पण जाऊ शकतं. मग नमूद शेतकरीचे पैसे काय तुम्हाला मिळायचे नाहीत. ही देखील गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे. मग कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करत चला. त्यापूर्वी आता सरकारच्या माध्यमातून कोणत्या 12 जिल्ह्यात पूर्ण पैसे आता वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची यादी बघूया. जर या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर आता नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे हे 2,000 रुपये आता तुम्हाला मिळतील. एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यावरती 17,000 रुपयांचा पीक विमा देखील पूर्णची पूर्ण हा 100% जमा होऊन जाईल. तर चला या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात. बघा, आता आलेल्या माहितीनुसार सर्व काही महत्त्वाचे अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून असा मोठा निर्णय झालाय की त्यामुळे आता शेतकरी बांधव पण खुशच झालेले आहेत. बघा, आलेल्या माहितीनुसार आता एका पाठोपाठ एक आनंदाची बातमी इथे पहिल्या टप्प्यामध्ये सरकारकडून पूर्ण रक्कम दिली जाणार आहे. आलेल्या माहितीनुसार अखेर महत्त्वाची घोषणा झाली. बघा, आता पहिल्या टप्प्यात नमूद शेतकरीची पूर्ण रक्कम आणि दुसऱ्या टप्प्यात पीक विम्याची पण पूर्ण रक्कम, म्हणजे बघा आता 2 टप्प्यामध्ये पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा असा सरकार करणार आहे. बघा, आता इकडे तिकडे सरकार काहीच करणार नसून पूर्णची पूर्ण जसा नियम आहे, जसं अटी आहेत त्या माध्यमातूनच पैसे देणार आहे. म्हणजेच की तुम्हाला काही झालं तरी आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे करावीच लागणार आहे. जर तुम्ही पण ती 2 कामे केली नाही तर तुमचं नाव यादीतून काढलं जाईल. यादीतून नाव गेलं तर तुम्हाला नमूद शेतकरीचे पण पैसे भेटणार नाहीत आणि पीक विम्याचे पण पैसे भेटणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला ती 2 कामे करायची. कोणती करायची आता तुम्हाला लगेच सांगतो, पण त्यापूर्वी बघा, आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी. आता सर्वात आधी पीक विमा आणि नमूद शेतकरी योजनेचा हप्ता आता कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे याच्या यादीमध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड. बघा, आता नांदेड जिल्ह्यातील देखील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत. आलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार असून डीबीटी अंतर्गत पूर्णची पूर्ण रक्कम आता देण्यात येणार आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठी घोषणा झालेली आहे. सरकारला पण माहिती की आता शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. पण बघा, आता डायरेक्ट नमूद शेतकरीचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे पण सर्वांना 17,000 रुपये मिळणार आहेत. सरकारच्या लक्षात आलेलं आहे आता झेडपी निवडणूक आहेत, म्हणजेच की जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत. ही देखील गोष्ट सरकारच्या चांगलीच लक्षात आलेली आहे. मग आता जर शेतकऱ्यांना नाराज केलं तर मग शेतकऱ्यांकडून एक वेगळीच जी आहे ती अपेक्षा मग सरकारला ठेवता येणार नाही. हे देखील सरकारला माहिती आणि शेतकऱ्यांना नाराज करून चालणार नाही. जर शेतकऱ्याला नाराज केलं तर मग शेतकऱ्यामध्ये एवढी ताकद आहे की ती कोणतीही सत्ता बदलू शकतो. हे देखील सरकारला चांगलंच लक्षात आहे. त्यामुळे शेतकरी कधीच नाराज करून चालणार नाही. ही गोष्ट आता सर्वांच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे बघा, हे 2,000 रुपये नमूद शेतकरी योजनेचे, पीक विम्याचे 17,000 रुपये असे टोटल पैसे तुम्हाला मिळणारच आहेत. आता हे कोणी सांगितलं आहे तर बघा, मागच्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता घोषणा केली की डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी प्रमाणे 17,000 रुपयांचा पीक विमा आम्ही देणार आहोत असं ते म्हटलेले आहे. त्यानुसार आता हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात केली जाणार आहे. काही जिल्ह्यामध्ये पैसे आता जमा व्हायला सुरुवात पण झालेले असेल किंवा कुठे जमा पण झालेले असतील. आता नमूद शेतकरीचे पण हे 2,000 रुपये पूर्ण आता खात्यात येणार आहेत. बघा, सरकारकडून डायरेक्ट आता डीबीटीला सुरुवात केली जाणार असून डीबीटी अशी प्रक्रिया आहे की तिकडून पैसे पाठवण्याची प्रोसेस पूर्ण केली आणि तिकडून पैसे टाकले की इकडे 15 ते 20 मिनिटात किंवा जास्तीत जास्त 30 मिनिटांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टोटल पैसे जमा होत असतात. मग आता सरकारने तिकडून पीक विम्याचे 17,000 रुपये तुम्हाला आधी लगेच पाठवले की लगेच तुम्हाला इकडे 17,000 रुपये डीबीटीतून मिळतील. तेवढ्याला तेवढीच रक्कम येणार. 1 रुपया कमी जास्त इकडे तिकडे होणार नाही अशी देखील गॅरंटी डीबीटीतून असते. म्हणजेच की पैसे हे आता टाकले, शेतकऱ्याला टाकले तर शेतकऱ्यालाच मिळावे. आणि सरकारचं म्हणणं आहे की जर लाडक्या बहिणीला पैसे दिले तर ते बहिणीच्याच बँक खात्यात जावात, इकडे तिकडे कुठे अडकू नयेत, कमी जास्त रक्कम होऊ नये. त्यामुळे डीबीटीची प्रक्रिया सरकार करत असतात. त्याच माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे पूर्णपणे आता देणार आहे. बघा, आता पीक विमा आणि इकडे नमूद शेतकरीचे पैसे वाटप करणारा जिल्हा पुढचा आहे तो म्हणजे इकडे बघा लातूर जिल्हा. या जिल्ह्यात पण आता सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. बघा, आता 12 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे हे जमा होतीलच. आता लातूर जिल्ह्यातील एक ना एक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या
अंतर्गत पूर्णची पूर्ण रक्कम जमा केली जाणार आहे. कोणते शेतकरी नाराज राहणार नसून सर्वांच्या खात्यात पैसे देण्याचं काम आम्ही करणार आहोत असं सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे. बघा या यादीमध्ये लातूर जिल्ह्याचं पण नाव असून लातूर जिल्ह्यातील शेतकरी आता खुश झालेले आहेत. सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ही लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी समोर आलेली आहे. तर चला या ठिकाणी बघा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो आता तुम्हाला नाराज होण्याची गरज पडणार नाही, कारण की आतापर्यंतचा सर्वात मोठा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता जारी केलेला आहे. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात अजून सरकारच्या माध्यमातून पैसे हे जमा केले जाणार आहेत, अशा जिल्ह्यांची आता या ठिकाणी आपण पुढची यादी पाहूयात. बघा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घोषणा झालेल्या आहे. कृषी मंत्र्यांची देखील महत्त्वाची घोषणा. बघा इथे काय लिहिलेलं आहे सर्व वाचून दाखवतो. सरकारकडून काय सांगण्यात आलंय, पैसे आज येणार की उद्या येणार, आज कोणत्या जिल्ह्यात येतील, उद्या कोणत्या जिल्ह्यात येतील, काय अपडेट आहे की पैसे येण्याची दुसरीच तारीख आहे, सर्व आपण बघणार आहोत. आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहत चालायचा आहे. तर चला आता कृषी मंत्र्यांनी देखील महत्त्वाची घोषणा केली. आता कृषी मंत्र्यांनी काय सांगितलंय, एकत्र तुम्हाला 4,000 रुपये 2 हप्त्याचे पैसे भेटणार आहेत का, की डायरेक्ट फक्त 2,000 रुपये भेटतील आणि त्यासोबत पीक विमा भेटणार आहे का, याबाबतची पण माहिती आता समोर येऊ लागलेली आहे. तर चला ती माहिती तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. बघा आता कृषी विभागाचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अलीकडेच मीडियाशी संवाद साधताना स्पष्टपणे जाहीर केले आहे की येत्या जे आहे ते 30 जून 2026 या तारखेपूर्वी पात्र असलेल्या सर्व कृषकांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. हे वक्तव्य त्यांनी एका प्रमुख मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नोंदवले आहे. आता मंत्र्यांनी यावेळी असे स्पष्ट केले की शेतकरी वर्ग हा महाराष्ट्राचा आर्थिक व्यवस्थेचा मुख्य स्तंभ आहे आणि त्यांना त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे असं देखील त्यांनी सांगितलं. या निर्णयातील प्रक्रिया देखील व्यवस्थित नियोजित केलेली आहे. सरकारने या उद्देशासाठी विशेष समितीची स्थापना केलेली असून ही कर्जमाफीची समिती आगामी एप्रिल महिन्याच्या प्रथम सप्ताहापर्यंत आपला सविस्तर अहवाल सादर करणार आहे. या अहवाल कोणत्याही शेतकऱ्यांना पात्रता मिळेल, आता कर्जाची कमाल मर्यादा काय असेल आणि योजनेची अंमलबजावणी कशी असेल याबाबत देखील तपशील माहिती आता समाविष्ट असेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांचे आश्वासन देखील यापूर्वीचे बघायला मिळत आहे. आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे, त्यानंतर पीक विम्याचे पैसे आणि जून महिना सुरू झाल्यानंतर लगेच कर्जमाफीची रक्कम, असा मोठा फायदा आता शेतकऱ्यांचा करण्याची तयारी सरकारने केलेली आहे. एक नाही तर मग 3 योजनेचा फायदा तुम्हाला होत आहे. म्हणजेच की पहिली योजना नमो शेतकरी योजना, आता हे नमो शेतकरीचे पैसे तुमच्या खात्यात 2,000 रुपये जमा होतील. बघा आता त्यानंतर लगेच 17,000चा पीक विमा आता ह्या सर्वांना मिळणारच आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सरकारने सांगितलेली 2 कामे करायची तरच नमो शेतकरीचे पैसे भेटतील, पीक विमा भेटेल. कोणती 2 कामे करायची पुढच्या लगेच आता एका मिनिटात सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता 2,000 रुपये नमो शेतकरी हप्ता आणि 17,000 रुपये पीक विमा, आता हे 2 योजनेचे पैसे. आणि तिसरा फायदा म्हणजे डायरेक्ट जून महिन्यात आता येणाऱ्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. अशी टोटल रक्कम आणि एक योजनेचा फायदा शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणार असल्याने शेतकरी आता खुश झालेले आहेत. तर चला कोणती 2 कामे करायची जेणेकरून नमो शेतकरी पीक विम्याचे पैसे येतील, आज येणार की पैसे उद्या येणार, आता सर्व माहिती सांगतो. बघा आता सविस्तर अशी माहिती समोर येऊ लागलेली आहे. आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे आता आपल्याला सर्व चित्र दिसून येऊ लागलेलं आहे. बघा सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे, मोठी घोषणा झालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टोटल पैसे आता जमा केले जाणार आहेत. आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी असल्याने शेतकरी बांधवांना दिलासा पण मिळतोय. बघा आता पैसे सरकारच्या माध्यमातून बीड, लातूर याही ठिकाणी वाटप केले जाणार आहेत. त्यानंतर परभणी, नांदेड याही ठिकाणी पीक विम्याचे सर्वात आधी जमा होणार आहेत. काही ठिकाणी मिळाले पण असतील, ज्यांना मिळाले नसतील त्यांना पण मिळतील. आणि आता नमो शेतकरीचा पण हप्ता येणार आहे. पण बघा कोणती 2 कामे करायची ती पण माहिती सांगतो, कारण की जर तुम्ही ही 2 कामे केलीच नाहीत तर पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारच्या सांगितल्यानुसार ही 2 कामे अर्जंट करून घ्यावीच लागतील. बघा पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी आता ई-KYC करायची आहे. बघा ई-KYC केली नसेल तर CSC सेंटरला भेट द्या. आता बघा शेतकऱ्यांना तर माहितीच कुठे ई-KYC करायची कुठे नाही हे सर्व माहितीच असतं. आता बघा गावाकडे पण CSC सेंटर असेल म्हणजेच की ई सेवा केंद्र असेल, गावाकडे नसेल तर शहरामध्ये तर असतंच. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर जर तुम्ही ई-KYC केलेली नसेल तर करायची आहे. जर ई-KYC पूर्ण असेल तर करण्याची गरज नाही, पण केली नसेल तर ई-KYC करून घ्या. CSC सेंटरला भेट द्या आणि ई-KYC केल्यानंतर लगेच तुम्हाला येणारे
पैसे मिळतील. जरी KYC केले नाही तर सरकारला तिकडून पैसे टाकता येणार नाहीत किंवा टाकले तरी इकडे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्यायची. दुसरं काम, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर बँक खात्याशी संलग्न देखील आधार कार्ड असणं गरजेचं आहे. ही देखील आधार बाबत गोष्ट लक्षात घ्यायची. आधार कार्ड बाबत ही गोष्ट लक्षात घ्या आणि एवढं काम पूर्ण करून ठेवा म्हणजे येणारे पैसे तुमच्या बँक खात्यात नक्कीच जमा होतील. तर अशा प्रकारची अपडेट होती. आता नमूद शेतकरी योजनेचा हप्ता याच फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये 15 तारखेच्या नंतर कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो आणि महाराष्ट्र राज्याच्या बजेटमध्ये मोठी घोषणा याबाबत तरतूद देखील होऊ शकते असं देखील बऱ्याच जणांचं म्हणणं येत आहे. यावर काही प्रतिक्रिया, काही अपडेट आले तर नक्कीच आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा प्रकारची माहिती होती. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार अशी आपण पूर्ण अपडेट पण दिलेले आहे. हप्ता नेमका कधी मिळणार याबाबत अधिकृत घोषणा अजूनपर्यंत सरकारने जाहीर केलेली नाही. जर ती घोषणा जाहीर केली तर नक्कीच अपडेट देण्याचं काम करू. धन्यवाद.